आप देख रहे हैं भवानी टाइम्स। गोंदिया जिले में पिछले 3 दिनों से लगातार बारिश हो रही है। तूफानी हवा के साथ आई इस बारिश से कई जगहों पर खेतों में लगी धान की फसल उखड़ गई है। इस वजह से लहलहाती फसल अतिवृष्टि के चलते खराब हो गई, जैसे निवाला किसानों के मुंह तक आते आते रह गया, जिसके वजह से किसान आर्थिक संकट में फंस गया। किसान अब मांग कर रहे हैं कि सरकार तुरंत मदद करे। भाऊ, धान पिकाचं मोठं नुकसान झालंय, काय मागणी कराल शेतकऱ्यांसाठी? सतत 4 दिवसापासून मुसळधार पाऊस होत आहे आपल्या क्षेत्रामध्ये। आपल्या या गोरेगाव तिरोडा विधानसभा क्षेत्रात कास्तकारांचे चांगल्या प्रमाणे या वेळेस उत्पादन होते, परंतु अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे पुष्कळ नुकसान झालेले आहे। आणि या नुकसानामागे शेतकरी म्हणजे एक अवांगीन झालेला आहे। आणि शेतकऱ्याला त्यांच्या तोंडात आलेला घास त्यांच्या हातातून निघून गेला आहे। तरी पण मी महाराष्ट्र सरकारला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर या शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्याला आपले जो नुकसान झालेलं आहे त्यांची भरपाई करून द्यावं। सतत आज 4 दिवसापासून जे मुसळधार पाऊस सुरू आहे आणि वादळी वारा सुरू आहे, याच्यामुळे शेतकऱ्यांचा जो धान कापणीवर आला होता, हलक्या पिकातला धान होता तो कापणीवर होता, तो आता सध्या कसा आहे जमीनदोस्त झालेला आहे। त्या कारणास्तव शेतकऱ्यांचा खूप मोठा भारी नुकसान झालेला आहे आणि तोंडात आलेला घास त्यांचा हिरावून घेतलेला आहे। म्हणून शासनाकडून त्याचे त्वरित पंचनामे करावे आणि जास्तीत जास्त संख्येत शेतकऱ्यांना त्यांच्या पंचनामे करून त्यांच्या भरपाई त्यांना त्वरित देण्यात यावी, अशी मी शासनाकडून मागणी करत आहे। मी सुप्रिया अश्विन गणवीर, पंचायत समिती सदस्य, कुराडी क्षेत्र। माझी मागणी आहे, आता भरपूर पाऊस पडलेला आहे, तर त्यामुळे जे शेतकऱ्यांचं धान होता तो काटणी योग्य आलेला होता, तर आता पावसामुळे खूप सारं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे माझी मागणी अशी आहे की तात्काळ त्यांचे पंचनामे होऊन शासनाने त्वरित त्यांच्याकडे म्हणजे लक्ष दिलं पाहिजे। नुकसान भरपाई लवकरात लवकर करावी।